महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जळगाव शहरातील मुंबई नागपूर महामार्गावरील अतिक्रमण विरोधात प्रशासनाची दुटप्पी भूमिका उघड। जळगाव शहरातून जाणाऱ्या नागपूर मुंबई महामार्गावरील अतिक्रमण काढते वेळेस प्रशासनाची दुटप्पी भूमिका जळगावकर नागरिकांना पाहायला मिळाली। अतिक्रमण काढण्याचे मुख्य कारण म्हणजे तरसोद पाळधी बायपासवरील आसुदा रेल्वे क्रॉसिंग पूल 31 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचलेला आहे। त्या अनुषंगाने पूल वाहतुकीस बंद आहे, म्हणून बायपासवरील वाहतूक ही शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई नागपूर महामार्गावरून गेल्या 1 महिन्यापासून वळविण्यात आलेली आहे। मात्र महामार्गावरील एक लाईन काँक्रिटीकरण करण्यासाठी खरडून ठेवलेली आहे, त्यामुळे शहरात अपघात होत आहेत। अपघात हे रस्त्याच्या कामामुळे आणि वाहतूक कोंडी असल्याने होत असून प्रशासनाने सर्वप्रथम रस्ता व्यवस्थित केला पाहिजे, नंतर अतिक्रमण धारकांवर कारवाई केली पाहिजे। त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला अवैधपणे पार्किंग केलेल्या 71 वाहनांवर देखील शहर वाहतूक शाखेतर्फे 50-500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। इच्छादेवी चौकाच्या पुढे असलेल्या बालाजी टीव्हीएस येथील मोटरसायकलवर देखील कारवाई करण्यात आली। अवैध पार्किंगवर करण्यात आलेली कारवाई योग्य आहे, मात्र अजिंठा चौफुली परिसरात असलेल्या SBI बँक व सातपुरा ऑटोमोबाईल येथील वाहने सर्व्हिस रोडवर उभी करण्यात आलेली आहेत। त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्याचप्रमाणे सातपुरा ऑटोमोबाईल आणि आदित्य हुंडा यांचे पक्के अतिक्रमण असून महानगरपालिका व संबंधित यंत्रणा यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।